तलासरी नगरपंचायतीला अखेर बसण्यासाठी नगरपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी जागा मिळाली आहे. तलासरी तहसीलदार कार्यालयामध्ये आमदार विनोद निकोले, नगराध्यक्ष सुरेश भोई, नगरसेवक यांच्या प्रयत्नांना यश आले. तलासरी तहसीलदार यांना अद्यावत अशी सुसज्ज नवीन इमारत मिळाल्यामुळे कार्यालय तलासरी नगरपंचायतीला वापरण्यासाठी मिळावे म्हणून तलासरी नगरपंचायतीने केलेली मागणी अखेर मंजूर झाली असून या ठिकाणी सुसज्ज असं रंगरंगोटी करून नगरपंचायतीचा कारभार आता तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीमध्ये चालणार आहे. कार्यालयाला जागा मिळाली, मात्र नगरपंचायतीच्या कामासाठी मनुष्यबळ कधी भरणार म्हणून नगराध्यक्ष नागरिकांकडून मागणी होती. तलासरी तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती पाहिली असता या ठिकाणी कार्यालयीन काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून अजून एक रिक्त पदे भरली नसल्यामुळे या नगरपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी मात्र कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. आपण पहा, तहसीलदार कार्यालयाचे रंगरंगोटी नूतनीकरण, नगरपंचायतीला नवा आकार मिळालाय. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, मागचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, तलासरीचे तहसीलदार यांनी केलेले सहकार्य नगरपंचायतीला जागा मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. सुसज्ज कारभार नगरपंचायतीच्या नागरिकांना पाहता येणार आहे आणि अनुभवता देखील येणार आहे. मात्र हा कारभार चालवण्यासाठी या ठिकाणी रिक्त पदे भरावी म्हणून नगरविकास खात्याने लवकरात लवकर भरती करावी म्हणून मागणी होती. जाणून घेऊया नगराध्यक्ष सुरेश भोई यांची प्रतिक्रिया. नवीन कार्यालयात आता तुम्ही आलेत भोई साहेब, कसं वाटतं आणि कसा संघर्ष होता हे कार्यालय मिळवण्यासाठी? तहसीलदाराचं जे जुनं कार्यालय आहे ते तहसीलदार यांच्या नवीन कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते रिक्त कार्यालय होतं. ते आम्हाला समजल्यानंतर आम्ही मागणी तशी तहसीलदार साहेबांकडे केली, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे हे केली, नगरविकास खात्याकडे केली. त्याच्यानंतर एक जनता दरबार झाला. त्या जनता दरबारमध्ये आम्ही तसा एक प्रस्ताव दिला की ती जी तहसीलदारांची जुनी इमारत आहे ती नगरपंचायतच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आमदार विनोद निकोले असतील, यांनी त्यांच्या परीने खूप असं आम्हाला सहकार्य केलं. तसंच तहसीलदार तलासरी पाठक साहेब, त्याच्यानंतर PWDचे ठाकरे साहेब यांनीसुद्धा भरपूर असं सहकार्य करून ही इमारत आम्हाला मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि मदतसुद्धा त्यांची झाली. म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्हाला कर्मचाऱ्यांना वगैरे आता बसता येईल इकडे? कर्मचाऱ्यांना इमारत तुम्हाला भेटली, पण कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. इमारत आता आमच्याकडे सुसज्ज असं आम्ही करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित डिपार्टमेंट वाईज बसण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु नगरपंचायतला जो आकृतीबंध मंजूर जो रिक्त जी पदं मंजूर पदं आहेत त्याच्यामध्ये बरीचशी रिक्त पदं असल्याने या नगरपंचायतमधले जे काही डिपार्टमेंटचे रिक्त पदाचा कार्यभार हा अतिरिक्त दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर येत असल्याने त्यांना काम करण्यास थोड्या अडचणी येतात. तर शासनाने शासन स्तरावर लवकरात लवकर हा जे रिक्त पदांचा जो कोटा आहे तो भरून देण्यात यावा, जेणेकरून नगरपंचायतची विकास कामं करण्यास सुसज्ज होईल किंवा मार्ग मोकळा राहील.